जनता दरबार 3 दिवसांचाच का? आयुक्तांच्या निर्णयावर शिवसेनेचा हल्लाबोल. नागरिकांना आठवड्यात फक्त 3 दिवस भेट. आयुक्तांच्या निर्णयावर संताप. जनतेपासून प्रशासन दूर का? आयुक्तांच्या आदेशाविरोधात शिवसेना आक्रमक. महापालिकेत नागरिकांची कोंडी. आयुक्तांच्या भेटीच्या वेळेवरून राजकारण तापले. आदेश मागे घेण्याची मागणी. नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाने दारे बंद करू नये. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार दिनकर घेवंदे. आज दिनांक 5 रोजी शुक्रवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांनी नागरिकांच्या भेटीगाठी व तक्रारींसाठी आठवड्यातील केवळ 3 दिवस आणि त्यातही प्रत्येकी 1 तासाचा वेळ निश्चित केल्याच्या निर्णयावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे. हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या हिताविरोधात असून तात्काळ रद्द करण्यात यावा अशी जोरदार मागणी शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी केली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, विस्तारणारी महानगरपालिका, हद्द आणि पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत नागरिकांना भेडसावणाऱ्या असंख्य समस्या लक्षात घेता प्रशासन नागरिकांसाठी अधिक उपलब्ध असणं आवश्यक आहे. मात्र आयुक्तांनी नागरिकांना भेटण्यासाठी आठवड्यातील फक्त मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे 3 दिवस निश्चित करून त्यासाठी वेळ 1 तास राखून ठेवणं म्हणजे नागरिकांवर अन्याय असल्याची टीका घेवंदे यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की महापालिका कार्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येत असतात. अनेकदा तातडीच्या समस्या, तक्रारी आणि विकास कामांशी संबंधित प्रश्न घेऊन नागरिक आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत भेटीचा कालावधी मर्यादित करणं म्हणजे नागरिकांची गैरसोय वाढवणं होय. लोकशाही व्यवस्थेत प्रशासन आणि जनतेमध्ये थेट संवाद असणं अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांच्या अडचणी तात्काळ ऐकल्या गेल्या पाहिजेत. लोकांना त्यांच्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागणं ही गंभीर बाब आहे. त्यामुळे हा निर्णय पुनर्विचार करण्यासारखा असून प्रशासनानं जनतेसाठी दारे खुली ठेवली पाहिजेत असं घेवंदे यांनी स्पष्ट केलं. या निर्णयाविरोधात आमदार अर्जुन खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच आयुक्त अंजली शर्मा यांची भेट घेणार असून आदेश मागे घेण्याची मागणी करणार आहे. तसेच जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पाटील यांच्याकडेही याबाबत अधिकृत तक्रार करून नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचं घेवंदे यांनी सांगितलं. आयुक्तांच्या नव्या आदेशामुळे शहरातील नागरिकांमध्येही नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. पालिकेत रोज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आता ठराविक दिवस आणि मर्यादित वेळेतच आयुक्तांची भेट घेता येणार असल्यानं अनेक प्रश्न अनुत्तरित राहण्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान या निर्णयामुळे शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून नागरिकांच्या सोयीचा विचार करून प्रशासन आपली भूमिका बदलते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेनेनं या मुद्द्यावर संघर्षाची भूमिका घेतली असून नागरिकांच्या हितासाठी हा लढा सुरूच राहील असा इशारा दिनकर घेवंदे यांनी दिलाय. हो, यामध्ये त्यांनी असा आदेश काढलाय, असा आदेश त्यांना काढता येत नाही. लवकरच आमचं शिष्टमंडळ या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अश्मा मित्तल मॅडम यांच्याकडे आम्ही माननीय आमदार श्री अर्जुन भाऊ खोतकर हे सुद्धा त्यांना या बाबतीत भेटणार आहे. या महानगरपालिकेमध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत दररोज या ठिकाणी कागदपत्र किंवा पाण्याची अडचण असेल, कचऱ्याची अडचण असेल, या ठिकाणी यावंच लागतं. आणि मॅडमने डायरेक्टली हप्त्यातून फक्त 3 तास या जनसामान्य लोकांना भेटण्याची वेळ दिली, ती चुकीची आहे. आमच्याकडे बरेचसे लोक येऊन भेटले, शहराच्या काही त्यांनी समस्या सांगितल्या. या विषयावर आम्ही लवकरात लवकर जिल्हाधिकारी मॅडमशी भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा तसा आदेश आम्ही रद्द करणार आहोत.